जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण असे 6 निर्णय कर्मचाऱ्यांच्या संदर्भात घेण्यात आलेले आहेत। कोणते ते 6 निर्णय आहेत आणि या 6 निर्णयांचा फायदा राज्यातील सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांना होऊन त्यांना त्यांचा कसा लाभ मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, मंत्रिमंडळाची बैठक काल आयोजित करण्यात आलेली होती आणि या बैठकीमध्ये राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये 6 महत्त्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आलेले आहेत। 23 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या या बैठकीमधील महत्त्वपूर्ण निर्णय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्याची माहिती आपण घेत आहोत। याच्यामध्ये जुनी निवृत्ती वेतन योजना या संदर्भातला निर्णय घेण्यात आलेला आहे। याच्यामध्ये जलसंपदा विभागामधील दिनांक 1/11/2005 पूर्वी पदभरतीची जाहिरात अधिसूचना निर्गमित करण्यात आलेल्या प्रकरणी ज्यांना दिनांक 1/11/2005 नंतर रुजू करण्यात आलेला आहे त्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर सुधारित आकृतिबंध याच्यामध्ये राज्यातील नगरविकास विभागामधील आस्थापनेवरील पदांचा सुधारित आकृतिबंध मंजूर करण्यात आलेला असून यामध्ये वाहन चालक व गट ड मिळून 27 पदे बहुउद्देशीय पदे निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर थकीत वेतन अदा करण्यास मंजुरी संदर्भातला निर्णय घेण्यात आलेला आहे। अपंग समावेशित शिक्षण योजनेअंतर्गत माध्यमिक स्तर अंतर्गत जे विशेष शिक्षक आहेत त्यांचं थकीत वेतन अदा करण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे। या संदर्भातला शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा जी.आर. देखील निर्गमित झालेला आहे। चौथा महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजेच शिपाई पद पुनर्जीवित। उच्च न्यायालय मुंबई महाधिवक्ता यांच्या कार्यालयातील गट ड संवर्गातील शिपाई हे पद अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। पाचवा महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे सरकारी कर्मचारी कर्जे, मोटार वाहन खरेदी, अग्रिम मोटार वाहन खरेदी, अग्रिम वाटप इत्यादी लेखाशीर्षाखाली विधी व न्याय विभागामार्फत निधींचं वाटप करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। घरबांधणी अग्रिम या संदर्भातला अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे। सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरता कृषी विद्यापीठांच्या कर्मचाऱ्यांना घरबांधणी अग्रिम करता अनुदान वितरित करण्यास कृषी व पदुम विभागामार्फत मंजुरी देण्यात आलेली आहे। त्यामुळे निश्चितच हे महत्त्वपूर्ण असे 6 निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेले आहेत। त्यामुळे निश्चितच ही महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांच्या मध्ये नक्की शेअर करा। धन्यवाद।